सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कराजंगी ग्राममार्ग क्रमांक 211 वरील अतिक्रमण हटवून रस्ता तात्काळ खुला. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. वळसंग कराजंगी या दोन गावांना जोडणाऱ्या ग्राममार्ग क्रमांक 211 वरील अतिक्रमण हटवून 33 फूट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी खुला करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असून उर्वरित अतिक्रमण हटवून 33 फूट रुंदीने रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी 15 दिवसात आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यात आले. अर्जदार विकास श्रीमंत लेंगरे राहणार वळसंग यांनी तहसीलदार जत यांच्याकडे निवेदन देऊन 9 जुलै 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर महसूल पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही गावातील ग्रामस्थ, शेतकरी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चेनंतर प्रशासनाच्या उपस्थितीत दोन्ही बाजूच्या समन्वयातून रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. दोन्ही गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग खुला करण्यात आला. तसेच उर्वरित अतिक्रमण हटवून रस्ता 33 फूट रुंदीने कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील 15 दिवसात आवश्यक कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी नायब तहसीलदार दोडमळ रावसाहेब कोळगिरी, कराजंगीचे तलाठी संजय सूर्यवंशी, वळसंगचे तलाठी भारत वाघमोडे, मंडळ अधिकारी अजित बनसोडे तसेच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लातूरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. आंदोलनात कराजंगीच्या सरपंच सौ संगीता लेंगरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गुरव, वळसंगचे माजी सरपंच सदाशिव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य केडी पुजारी, सोसायटी संचालक वीरेंद्र पुजारी, विश्वनाथ माळी, विठ्ठल नाईक, संभाजी नाईक, पोलीस पाटील, शेतकरी प्रशांत साळुंके, जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हनुमंत कोळी, उपसंपादक वैभव कांबळे, युवा नेते विठ्ठल पुजारी, केंचराव भैरू वगैरे तसेच वळसंग व कराजंगी येथील शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी हा रस्ता कायमस्वरूपी 33 फूट रुंदीने मोकळा करून त्याचे मुर्मीकरण तातडीने करण्यात यावे अशी ठाम मागणी केली. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने रस्ता खुला केला आणि उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत अर्जदार विकास श्रीमंत लेंगरे यांनी प्रस्तावित बेमुदत उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले. तथापि ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की 15 दिवसाच्या मुदतीत रस्ता पूर्णपणे 33 फूट रुंदीने खुला करून मुर्मीकरणाचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.